राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व नुकसानीच्या पार्श्वभूमीवर टंचाई काळातील सर्व सवलती नुकसानग्रस्तांना लागू केल्या जाणार असल्याचं भाजपा नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा उमरगा तालुक्यातील पेठसांगवी, नारंगवाडी, औराद आणि कुन्हाळी गावातील नुकसानीची पाहणी दौरा झाला। या दौऱ्यानंतर शासकीय विश्रामगृह उमरगा येथे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची पत्रकार परिषद झाली। यात प्रामुख्याने पुढील विषयावर चर्चा झाली। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी सभापती अभय चालुक्य, राहुल पाटील, शहाजी पाटील, माधव पवार, लोहारा तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, उमरगा तालुका अध्यक्ष सिद्धेश्वर माने, प्रशांत माने, विठ्ठल चिकुंद्रे, सुशील कुमार शिंदे, साईराज टाचले, समर्थ दंडगे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि भाजपा पदाधिकारी, नागरिक, शेतकरी उपस्थित होते। आज आपल्या सर्वांच्या समोर स्वाभाविकपणे सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे त्या बाबतीतच मी बोलणार आहे। इतिहासात पहिल्यांदाच आपल्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली आणि इतिहासात पहिल्यांदाच एवढं मोठं नुकसान खास करून पिकांचं आणि शेतीचं झालेलं आहे। अभूतपूर्व अशा नुकसानीच्या परिस्थितीमध्ये आपल्या सरकारकडनं अभूतपूर्व मदत निश्चितपणे मिळणार आहे। आज जी पत्रकार परिषद किंवा जो बाईट आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिला त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला ज्या अपेक्षित होत्या त्या त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत। पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला ओला दुष्काळ जाहीर व्हावा हे आपलं सर्वांचं म्हणणं होतं, जनभावना होती। आता शासकीय शब्दकोशामध्ये ओला दुष्काळ असा काही शब्द नाही आहे, दुष्काळ असा शब्द नाही आहे, त्याला जो योग्य शब्द आहे तो टंचाई सदृश परिस्थिती असा आहे। आणि टंचाई सदृश परिस्थितीमध्ये जे काही निकष लागू होतात आणि ज्या काही सवलती लागू होतात त्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला गेलेला आहे। त्यामुळे मग वसुली थांबवणं, कर्ज पुनर्गठनाचा विषय असेल किंवा मग आपले जे वेगवेगळे बँकेशी संबंधित किंवा इतर जी काही देणी आहेत ते आता देण्याची गरज पडणार नाही अशी परिस्थिती राहणार आहे। शैक्षणिक शुल्क, आपला महसुली शेतसारा या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये सरकारकडनं योग्य ते आता आदेश निर्गमित होतील। बँका ज्या वसुलीसाठी तगादा करत होत्या तो विषयसुद्धा आता त्यांनी करणं अपेक्षित नाही आहे। उलट अनुदान त्यांनी तातडीने सर्व संबंधित खातेदारांना उपलब्ध करणं, वितरित करणं ही काळाची गरज आहे। कायद्याने जबाबदारी आहे आणि कुठल्या मॅनेजरने जर समजा याच्यामध्ये काही वेगळं केलं तर अतिशय सक्त कारवाई करण्याच्या आम्ही खाली सूचना दिल्यात आणि त्यांना देखील या बाबतीत अवगत केलेलं आहे। दुसरा मुद्दा हा आहे की मुख्यमंत्री महोदयांनी सरसकट पंचनामे करण्याच्या बाबतीतला उल्लेख उजनीला जेव्हा आले होते तेव्हा केला होता। त्या अनुषंगाने सरसकट पंचनामे आपल्या जिल्ह्यात होत आहेत। मध्ये काही बाबतीमध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं, खास करून द्राक्षाच्या बाबतीत किंवा ऊसाच्या बाबतीत, ते आता आपण अतिशय स्पष्ट केलेलं आहे। उभा ऊस जो सुस्थितीत आहे तो सोडून बाकी सर्व पिकांचे पंचनामे करणं अपेक्षित आहे। 100% नुकसान आपण गृहीत धरून 100% क्षेत्राचं नुकसान गृहीत धरून आपण पंचनामे करायला सांगितलेले आहेत। म्हणजे जर समजा आधीच्या काळात माझं 2 एकर काय पीक असताना क्षेत्र जे आहे ते 50%च घ्यायचे नुकसानीचं, 1च एकरवरती मला अनुदान मिळायचं, तसं आता होणार नाही, पूर्ण 2 एकरचं मिळणार। आता 2 हेक्टरपर्यंत मर्यादा राहील का 3 हेक्टर हे पुढच्या आठवड्यात ठरेल, हे मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलं आहे। अनुदानाची रक्कम 8.5 का 13.5 का किती राहील ते देखील पुढच्या आठवड्यात ठरणार आहे। पण हे सर्व जे आहे ते अनुदान आहे, मदत आहे। आपल्या हक्काचं पीक विमा असतो, नुकसान भरपाई जी असते ती पीक विम्यातनं मिळते। 30% शेतकरी बांधवांनी पीक विमा हप्ता भरलेला नाही आहे, त्यांच्या बाबतीत वेगळा विचार करावा लागेल आणि मला खात्री आहे आम्ही पाठपुरावा करू, सरकारकडनं त्या घटकासाठी काही प्रमाणात मदत उपलब्ध होईल। पण जे 70% लोक आहेत ज्यांनी सोयाबीनचा पीक विम्याचा हप्ता भरला आहे
त्यांच्या बाबतीत मला आवर्जून सांगायचं आहे की पीक कापणी प्रयोगची प्रक्रिया आता चालू आहे. सर्वांना अगदी बजावून सांगितलं आहे की आपलं उत्पादन नगण्य असल्यामुळे हे पीक कापणी प्रयोग योग्य पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचे, जेणेकरून हेक्टरी आपल्याला 30-35 हजार रुपये तरी पीक विम्याचे नुकसान भरपाईचे मिळायला हवे अशी माझी अपेक्षा आहे. आणि सगळं जर व्यवस्थित केलं गेलं तर ते व्हायला अडचण नाही. 54,000 ही संरक्षित रक्कम आहे, त्यातले 27,000 हे पीक कापणी प्रयोगावरती अवलंबून आहेत. उरलेले 27,000 जे आहेत ते उपग्रहाचे जे तर त्या इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न करू आपण. दादा दादा ते जकापूर आवरा जे प्रकल्प डॅम आहे तिथं फुटायला आलेलं आहे. गुंजटी आणि आवरात हे धोक्यात आहे सध्या, तिथं भीतीचं वातावरण आहे. एक मिनिट, आता जाऊन मी पाहणी केली, संबंधित डेप्युटी इंजिनियर बरोबर होते. त्यांचं म्हणणं आहे की स्ट्रक्चरल इंटेग्रिटीचा प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे धोका काही इमिजिएट नाही आहे असं त्यांनी मला क्लिअर कट थोड्या वेळापूर्वी सांगितलं. परंतु त्याची दुरुस्ती आणि त्या प्रकल्पातनं पाणी पाईपलाईनने प्रत्येक शेतात पोहोचवण्याचा त्यांनी प्रकल्प अहवाल तयार केला आहे. संबंधित तिथले जे आपले शेतकरी आणि सरपंच होते ना, त्यांना मी आवर्जून सांगितलं की पाठपुरावा करा, कुठे अडलं तर मला सांगा, तो प्रकल्प आपण लवकर मंजूर करू. पण ते 2 वर्षापासून पाठपुरावा करत आहेत म्हणतात, त्यांचं कोणाचं नाही. माझी आज चर्चा विस्तृत झाली. मी त्यांना सांगितलं कुठे अडलं तर मला बोला म्हणून, आणि डेप्युटी इंजिनियरना समोरासमोर चर्चा झाली, सरपंच, डेप्युटी इंजिनियर आणि मी. त्यामुळे तुम्ही फॉलोअप करत असाल, आनंद आहे. एक 15 दिवसांनी मला एकदा भेटा, कुठे अडलं तर काही अडचणी समजून भेटा. GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव.